नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 ने परभणी जिल्ह्यातून अटक केली आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपीचा शोध सुरू असताना उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 433/2026 अंतर्गत दाखल असलेल्या प्रकरणाचा तपास करण्यात आला। या गुन्ह्यात आरोपी हनुमान त्र्यंबकराव लिंगे वय वर्ष 30 हा जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने घातक शस्त्राने गंभीर दुखापत करून घटनास्थळावरून पसार झाला होता। गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी परभणी जिल्ह्यातील मूळ गावी गेल्याची खात्री मिळाली। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संजय सानप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण आणि मनोज परदेशी यांचे पथक परभणीकडे रवाना झाले। स्थानिक नवा मोंडा पोलीस ठाण्याच्या मदतीने आरोपीचा शोध घेत असताना तो रामनगर कारेगाव रोड परभणी येथे असल्याची माहिती मिळाली। पथकाने सापळा रचून आरोपी हनुमान त्र्यंबकराव लिंगे याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी नाशिक येथे आणून उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप तसेच पोलीस कर्मचारी अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण आणि मनोज परदेशी यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।